लोणावळा शहरातील हॉटेल कुमार रिसॉर्ट ते नगर परिषद हद्द ओळकावाडी या दरम्यान रस्त्यांचे रुंदीकरणाच्या आणि डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। लोणावळा शहरातील हॉटेल कुमार रिसॉर्ट ते नगर परिषद हद्द ओळकावाडी या दरम्यानच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे तसेच कुमार रिसॉर्ट परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक देविदास कडू, सुधीर शिर्के, निखिल कविश्वर, बाळासाहेब जाधव, आरोही तळेगावकर, पूजा गायकवाड, सुवर्णा अकोलकर, याशिवाय बाळासाहेब कडू, गणेश मावकर, मुकेश परमार, दत्तात्रय गवळी, भगवान तनवानी, उमेश तारे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कुमार रिसॉर्ट ते रेल्वे पूल, मावळी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि इंद्रायणी पूल ते नगर परिषद हद्द ओळकायवाडी अशा 3 टप्प्यात हे काम करण्यात येणार असून यासाठी एकूण 1,49,49,632 रुपये इतका खर्च येणार आहे। प्रश्न होता नेहमी भेडसावणारा आणि प्रत्येक आपल्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं। आज या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने आपण 15-15 मीटरची अशी रुंदी घेतलेली रस्त्याची, जो रस्ता होता तर या ठिकाणी अनेक व्यापारी आहेत, त्यांना देखील आम्ही सांगितलेले की कृपया 4 व्हीलर समोर लावू नका, कारण आपण रस्त्याचं काम आजपासून सुरू केलेलं आहे आणि या रस्त्याचं अंदाजपत्रक आहे 1,82,00,000। तर हा रस्ता इथून स्टार्ट होणार आहे तर डायरेक्ट आपली हद्द संपते कुसगावच्या अलीकडे बनकरताईंच्या घरापर्यंत, तिथपर्यंत आपण त्या रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे।